ये भ्रांति फैलाकर चुनाव जीतना चाहते हैं और भ्रष्टाचार की बातें कर रहे हैं। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला। सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है। मेरी बात ध्यान से सुनना, बाद में ताली लगाना। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। आता मोदींच्या नंतर शहा हे शरद पवार साहेबांच्या बद्दल काल बोललेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल। मैं सोच समझकर ये वाक्य बोल रहा हूं। 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया, सुप्रीम कोर्ट तक ठीक गया। किसकी सरकार थी 14 में, बताइए जरा। अरे जोर से बोलो, किसकी सरकार थी? भाजपा सरकार थी। देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे। हमने मराठा रिजर्वेशन देने का काम किया। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा हे ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे। 20 में शरद पवार की सरकार आई, मराठा रिजर्वेशन गायब हो गया। हम आए फिर से, हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है। शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा। महाराष्ट्राचं अतोनात नुकसान जर कोणी केलं गुजरातमध्ये उद्योग जाऊन, हे सगळ्या देशाला माहिती आहे। आमचे अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले। आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी सगळा महाराष्ट्र एकवटून उभा राहील। अब मुझे बताओ, मराठा रिजर्वेशन कंटिन्यू रखना है तो किसकी सरकार लानी चाहिए? अरे जोर से बोलो, किसकी लानी चाहिए? भाइयों बहनों, कंफ्यूजन में मत रहिए। समाज के हर तबके को न्याय देने का काम कोई एक पार्टी ने किया है तो भारतीय जनता पार्टी ने किया है और भारतीय जनता पार्टी। अजिबात असं झालेलं नाही। उलट पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा आरक्षण दिलं। सबसिक्वेंटली कोर्टात कोण लोक गेली याची माहिती महाराष्ट्राला आहे। ते आरक्षण मिळणार कसं नाही याचा प्रयत्न करणारे एक कंपू आहे जो कुणाच्या जवळचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यातनं काही गोष्टी झाल्या, पुन्हा आरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळं मला वाटत नाही की अशी कोणती गोष्ट झालेली। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं। हे ते विसरलेले आहेत की त्यांच्या सरकारने पवार साहेबांना केंद्र स्तरावर दिल्लीला बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते हे विसरतात की ते जे म्हणत होते, ज्यांच्याकडे बघून ते बोलत होते, ते सगळे आता त्यांच्या बरोबर आहेत। त्यामुळं त्यांना जरा कदाचित ब्रीफिंग कमी झालेलं दिसतंय, त्यांची माहिती अपुरी आहे। आता परिस्थिती बदललेली आहे। जे जे आरोप त्यांनी केले त्या सगळ्या लोकांना त्यांनी आता बरोबर घेतलेलं आहे। जयंत पाटील यांनी अमित शहा यांनी पुण्यातील अधिवेशनात शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा चांगला समाचार घेतला। त्यांनी म्हटले की अमित शहा विसरले आहेत की केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्याच सरकारने शरद पवारांना दिलाय। अमित शहा भ्रष्टाचाराबाबत ज्यांच्याबद्दल बोलत होते ते आता त्यांच्या सोबतच आहेत। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले त्या सर्वांना भाजपने सोबत घेतलंय। लोकसभेला नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, त्यांना पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला, ज्याला जनतेने चोख प्रत्युत्तर दिलं होतं। मोदींच्या नंतर अमित शहा आता शरद पवार साहेबांबाबत बोलत आहेत।
त्यांनाही महाराष्ट्र चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न दोघेही करतात त्यावेळी ते विसरतात की गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातले अनेक उद्योग यांच्याच प्रेरणेने गुजरातला गेले आहेत. महाराष्ट्र सरकार याकडे नुसतं बघत बसलं आहे. महाराष्ट्रात अतोनात नुकसान कोणी केलं असेल तर याबाबत जनतेला सगळं माहिती आहे. आमच्या महाराष्ट्राचा द्वेष काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधात जनता एकवटल्याशिवाय राहणार नाही, असंही जयंत पाटील यावेळी बोलताना म्हटले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.